तर नमस्कार, आज आपण सुकी भेळ बनवूया. बघत राहा आपल्या चॅनलला. सुकी भेळ काय खायचं मग पिलो आज? वाव तर हे 4-5 कांदे आहेत आपल्याकडे. सुकी भेळ बनवायसाठी 4-5 कांदे लागणार. सुकी भेळ जरा कांदा, टमाटर, कोथिंबीर, मग बघा खायला कसं मजा येते. डोळ्याला पाणी आले, कांदा शिल्लक डोळ्याला पाणी आले माहिती. काय करतो मग पिलो? डोळ्यात गे हा कांदा शिरल्यामुळं बारीक चिरून असं. कच्चं गेलं आता. कांदा चिरल्यामुळं जरा डोळ्यात पाणी गेले आमच्या पिल्लूच्या, म्हणून जरा व्हायला लागले. गाडी कुठं नाही कुठं? तर अशा प्रकारे आपण बारीक कांदा चिरून घेतले आणि हे टमाटा आहे. तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घाला. आता माझ्याकडे कसं अवेलेबल नाही कोथिंबीर संपली. आता काय झालं, बिना कोथिंबीरचं बनवायचं, काय प्रॉब्लेम नाही. घातलं तरी चालतं. थोडं आपलं पोरगं खात राहते, काही टेन्शन नाही. त्याच्यात कांदा आणि टमाटर आणि हे शेंगदाणे. तर फुटाणे असले तर फुटाणे पण घाला. बनवायची मजा येते. शेंगदाणे हे आपल्याकडे फरसाण. मिक्स करून घ्यायचं. हे झाले आपलं रेडी भेळ. आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत टमाटर, थोडंसं मीठ, आणखी दुसरा काही मसाला असेल तर तुम्ही थोडाफार चाट मसाला वगैरे घालू शकता. माझ्याकडे थोडा कांदा मसाला होता, ती घातले मी. आता ह्याला करून घेऊ. तर अशा प्रकारे आपलं झालं भेळ रेडी. आता ह्याच्यामध्ये जरा कोथिंबीर, जरा पातीचा कांदा असले की एवढा भारी दिसायला पण भारी, खायला पण मजा येते. असं सुकी भेळ खायला मजा वेगळी आहे. नागपुडा एक नंबर. हाय हाय तर फायनली आपलं भेळ रेडी. कसा पिलो? छान आहे का? तर व्हिडिओ लाईक करा.